पुढचा चेंडू फ्लिक फ्लिक. हा चेंडू खेळताना फ्लिक जेव्हा करतो तेव्हा मनगडाचा वापर होतो. निव्वळ मनगडाचा ताकदीचा टेक्निकली आणि ताकद ह्या दोन गोष्टी समीकरण होतं. ह्या जगातला विश्वविख्यात फलंदाज मनगडाचा वापर करणार अझरुद्दीन आणि त्यानंतर VVS लक्ष्मण फार फार क्लासिकल फलंदाज होते दोन्ही आणि मनगडाचा वापर फ्लिक करताना जास्त वापरायचे. पुढचा चेंडू राई वर्सेस मोरवा पुन्हा एकदा आमने सामने मैत्रीपूर्ण लढत मात्र अंतिम सामना. सॉरी मैत्रीपूर्ण नाही मॅच आहे उगीच मेसेज असा नाही नाही मॅच आहे टुर्नामेंट आहे इथे. तुम्ही उगीच काहीतरी कॉमेंट्री मध्ये बोलायला लावू नका. नाही नाही नक्कीच देखील लढणार आहेत मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट दिसेल ही अपेक्षा. काय प्रेक्षकांची संख्या मी मगाशी म्हटलं अगदी बांगलादेश भूटान सिक्कीम ऑस्ट्रेलिया मधून प्रेक्षक आलेत. सर्व प्रेक्षकांचा मी स्वागत करतोय. हा सामना ही मॅच आहे टुर्नामेंट आहे प्रेक्षक नाहीये. यावेळी चेंडू ऑन साईडला कट केलं जाते. धावसंख्या 3. प्रत्येक षटकाला 100 रुपये जमते मित्रमंडळ राई. माझ्याकडे पैसे आलेले आहेत दोघांना नाहीये राई आणि मोरवाच्या दोन्ही खेळाडूंना आहेत. हे क्रिकेटवरती प्रेम पाहिजे. बाईचा इशारा होतोय. एक धाव इथे जरूर मिळेल. प्रत्येक धाव इम्पॉर्टंट आहे. मागच्या सामन्यात देखील आपण बघितलं तर पहिल्या 2 षटकामध्ये काही धावा नव्हत्या. त्यानंतर दहिसर संघ असं वाटतं की पुढे जाईल मात्र कुमारनं अप्रतिम षटक हाताळलं. त्यामुळे या सामन्यात देखील ते क्रिकेटचं ब्रिलियन्स आपल्याला पाहायला मिळेल. मागचा सामना जर दहिसर वर्सेस मोरवामध्ये दहिसर संघाला मी म्हणेन चूक नाही मात्र दहिसर संघाचा थोडासा लेझीपणा किंवा थोडासा प्लॅनिंग चुकलं. एकच धाव फक्त एकच धाव. वा प्रशांत मात्रे इंजरी मध्ये आहेत मात्र कमिटमेंट लेवल हाय आहे. सुपर फिल्डिंग. RK मोरवा वर्सेस जेम्स बॉन्ड राई. काल जेम्स बॉन्ड राई ज्या पद्धतीने खेळला ज्या पद्धतीने परफॉर्मन्स दिला ज्या पद्धतीने मेहनत केली ज्या पद्धतीने सर्वस्व लावलं 100% क्रिकेट दिलं आणि जेम्स बॉन्ड राई फायनलमध्ये पोहोचला होता. 86 धावा पटकावल्या होत्या कालच्या इनिंगमध्ये त्यांनी. खूप मोठं टार्गेट होतं. घोडबंदर संघासमोर पुढचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केले जाते. एक धाव पूर्ण होते. कभी हा कभी ना. त्या दरम्यान फक्त एका धावची समाधान म्हणावं लागते. क्षेत्रक्षणामध्ये कमालीचं चापल्य दिसतंय इकडे ते म्हणजे जेम्स बॉन्ड क्रिकेट राईच्या माध्यमातून पहिलं षटक संपलंय. धाव संख्या फक्त 7 आहे. विकेट नाहीये. कदाचित मागच्या काही सामन्यात आपण पाहिलंय मोरवा संघ शांत सुरुवात करतो आणि नंतर काहीतरी वेगळं करतात. त्यामुळे या सामन्यात या पर्टिक्युलर फायनल मॅच मध्ये देखील त्यांचे प्लॅन दिसून येतील. नाही संकेत आम्ही हमेशा म्हणतो की 1-2 षटकं तुम्ही 6 ते 10 8 चेंडू तुम्ही थोडंसं संयमाने खेळा. डिफेन्स करा. तुम्हाला जज करा स्वतःला. खेळपट्टीचा अंदाज घ्या. बॉलिंगचा अंदाज घ्या. पहिल्या चेंडूवरती तुटून पडला लिमिटेड ओव्हरमध्ये हा एक पार्ट झाला आहे. मात्र तुम्ही टेक्निकली एक तंत्रशुद्ध फलंदाज असाल तर तुम्ही डिफेन्स नंदू त्या पद्धतीने खेळला मागचा सामना. मात्र नंदू त्या पद्धतीने खेळत असताना जेव्हा त्यांनी गेअर चेंज केला आपल्या 4थ्या गेअरमध्ये गेला तेव्हा वेळ निघून गेली होती आणि त्याचा झेल अप्रतिम पकडला गेला. त्यानंतर असं वाटतं की येथील मॅच फिरवेल. मात्र कधी कधी तुमचं बॅड लक हा शब्द वापरणार नाही. कधी कधी तुमची व्यूहरचना सक्सेस होते असं नसतं. अगदी योग्य म्हणा तुम्ही. चेतन पाटील येत आहेत गोलंदाजी मार्कवर. यावेळेला हाफ वाली घेतलाय. चेंडू हवेत आहे. डीप मिड विकेटला नितेश पाटील झेल होणार आहे. परतावल लागेल तिथे मेघनाथ मात्रेला. विकेट डाऊन. पहिला गडी बाद झालाय. डोंगराने झेलती गो पायन का भगवान पाटील कालपासून बरेच खुश आहेत. तिन्ही गाव एकत्र राई मोरवा मुर्दा. राई आणि मोरवा खेळते आणि ऑर्गनाइज करते मुर्दा. हा एक वेगळा योग आहे. आपण बघतोय या मैदानावर येणारा जो रस्ता आहे ना त्यावर जेवढ्या बाईक्स आहेत ना प्रत्येकाने एकच सूचना आहे आपापल्या बाईक्सच घेऊन जा. पुढचा चेंडू कोणाला बॉलर कोणाला. काय जबरदस्त क्रिकेटचा मेळावा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन गोलंदाज. धाव संख्या 7.
एकही फलंदाज बाद नाही. 150 रुपये कसले आहेत बाबा? हाफ व्हॉलीवर षटकार. कॅप्टन मी कर्णधार आहे, मी रिस्पॉन्सिबिलिटी घेणार आहे. नरेश म्हात्रे नाव आहे. वा जेमते मित्रांकडे 100 रुपये आलेले आहेत प्रत्येक षटकाराला. दोन्ही संघाच्या प्लेअरसाठी आहे. ह्याला म्हणतात प्रेम, ह्याला म्हणतात खेळावृत्ती, ह्याला म्हणतात दोन्ही संघावर असलेलं प्रेम. पुढचा चेंडू चेतन थोडासा उजव्याच्या बाहेर चेंडू. हो वेल बॉल. थोडासा खेळताना शफल झाला, अगोदर थोडासा खेळला चेंडू, थोडासा समजला नाही असं म्हणता येणार. संकेत चेंडू खेळताना थोडासा साच पडला, थोडासा संभ्रमात पडला तो आणि तिथेच थोडासा तो मिस होतोय. धावसंख्या 13, 1 गडी बाद. RK मोरवाच्या क्रिकेटच्या कारकिर्दीला हरेश्वर राऊत तिकडे आहेत का? सकाळपासून रमेश पाटील सुद्धा आहेत. रमेश पाटील सर 75 वर्ष पूर्ण झाली मागच्या काही वर्षामध्ये. खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. 75 वर्ष. ओ बिग हिट, बिग हिट, बिग हिट. याला पुन्हा एकदा आपण बघतोय अगदी विथ द ब्रेक चेंडूला उडवलं जात आहे. मगाचा चेंडू हाफ व्हॉली होता, तो जागेवरूनच उडवला. त्यानंतरचा चेंडू तो पुन्हा एकदा स्टेडी राहिलाय की येऊ दे चेंडूला माझ्याकडे, नंतर मी टोलवतो आणि तो षटकार आलाय. व्हॉट अ बॅटिंग बाय नरेश म्हात्रे. मोरवा हा सामना सोडणार नाही. मोरवा सुद्धा जिद्दीनंच खेळणार, जिद्द चिकाटी मोरवा सुद्धा दाखवणार आहे. पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा स्पर्श काय बघायचा. मात्र चेंडू डॉट जातो इथे. चेंडू डॉट गेलेला, चेंडू वाईट टाकलेला, चेंडू नो बॉल टाकलेला. दोन्ही संघाला परवडणार नाहीये. या 2-3 गोष्टी कंट्रोल केल्या तर मी म्हटलं सामना एक जबरदस्त पाहायला मिळणार आहे. माझ्या डावाबद्दल नवीन शेड बसलेत, मेहुल सर, त्याचबरोबर जैन सर बसलेत. सर्व मान्यवर उपस्थितींचं स्वागत करतोय मी. सो वेलकम, एन्जॉय क्रिकेट. क्रिकेटची मजा लुटतात कारण जे बिझनेसमॅन असतात त्यांच्याकडे फार कमी वेळ असतो. टायमिंगचं खूप इम्पॉर्टंट असतं. आपला बहुमोल लेवल देऊन इकडे आज हजर राहिलेत. मेहुल सर स्वतः क्रिकेट खेळलेले आहेत आणि क्रिकेटचे शौकीन आहेत. सो आय ॲप्रिशिएट. वेलकम सर. 2 षटकं संपलेली आहेत. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 20, म्हणजे सरासरी 10ची आहे. मागच्या षटकात 2 षटकार आले, त्यामुळे या षटकात तब्बल 13 धावा आलेत. गोलंदाजी जर बघितली तर अप टू डेट झाली होती. मात्र नरेशचं कौतुक करीन कारण चांगल्या चेंडूवर चांगले षटकार त्यांनी ठोकले. या घडीला आपण बघतोय मगासपासून सातत्याने नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे तो म्हणजे मंगेश यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय. त्यांनी जर लागोपाठ 3 षटकार ठोकले तर नगरसेविका नयना गजानन म्हात्रे यांच्या मार्फत 2000 रुपयाची गुलाबी नोट देण्यात येईल. थँक्यू. बंद झाली ती सध्या, आज सुट्टे द्यावे लागतील. 2000 रुपये देण्यात येतील. मात्र मित्रांनो हा मजेचा भाग होता. मात्र 2000 रुपये देण्यात येतील. थोडंसं आईज ऑन नरेश म्हात्रे. प्रफुल्ल ऑन बॉलिंग. एवढ्या जागा बनवण्यासाठी गेले. हा चेंडू निर्धाव आहे, हा चेंडू निर्धाव आहे. धावसंख्या 20, 1 गडी बाद. ह्याला हा जो मागचा स्पर्धाचा मागचा साऊंड आहे, हा साऊंड तुम्हाला बरीच चेतावणी देतो, तुम्हाला उत्सुक करतो, तुम्हाला बरंच काही डिप्रेशनला नेतो, तुम्हाला बराचसा आनंद देतो. वाईट इशारा होतोय. धावसंख्या 21. मी संकेत मागच्या 2 वर्षा अगोदर एक मोठी टुर्नामेंट केली कबड्डीची नायगावला. असाच पब्लिक असतो मागून, जो पडद्याच्या मागून ओरडत असतो. ओ ये क्या हो रहा है, क्या हो रहा है. काहीतरी अशीच भावना आहे प्रत्येकाच्या मनामध्ये की एखाद वेळा फटके बसतात, मात्र एखाद्या वेळेला असंही चेंडू येतो की जो अनप्लेबल ठरतो. मात्र तो का, त्याच्यासाठी काय प्लॅनिंग करायला पाहिजे या फ्लाईटच्या चेंडूंसाठी, त्यानंतर चेंडू उसळल्यानंतर काय करायचं यासाठी एक वेगळा सराव लागतो. यस, नक्कीच वेगळा सराव लागतो. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. आता मात्र हे युद्ध फक्त प्रफुल्ल आणि नरेश नाहीये तर प्रेक्षकांसाठी सुद्धा सुरू झालंय. RK मोरवाचे प्रेक्षक आणि राईचे प्रेक्षक. आणि जबरदस्त आज दोन्ही गावामध्ये जत्रा आहे. जो संघ जिंकेल फायनल मध्ये त्या गावाची जत्रा आहे आज. यावेळेला आपण बघतोय डीप फायनल रिजन मध्ये चेंडू आहे. हंसराज आहे तिथे. एकच धाव मिळेल. नाव मंगेश ऑन स्ट्राईक. मंगेश ऑन स्ट्राईक. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावा झाले त्या 22. कडी बाद 1. फायनल मॅच. ही उंच ट्रॉफी कोण जिंकणार याकडे लागलेलं हे लक्ष. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची ही या सीझन मधील 4थी स्पर्धा. मंगेश यावेळेला पाहिलं, फ्लाईटचा अंदाज घेतला, नंतर टोलवलाय. 1 धाव कंप्लीट. प्रशांत थोडासा उशिरा आलाय आणि या 2 धावा.
थोडस पुढे जाणं गरजेचं होतं, मात्र ती वेळ निघून गेली. या 2 धावा, संघाची धावसंख्या 24. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू वेल बॉल्ड. प्रफुल्ल टाकतो ना, वेल बॉल्ड प्रफुल्ल. अप्रतिम षटक हाताळते. लॉप केला जातोय. बघायचंय. ओ, काही गरज नव्हती. थोडा संयमानं थांबायला पाहिजे होता. आणि हा मी म्हणेन थोडासा गचाळ क्षेत्रक्षणाचा भाग आहे. अंदाज चुकला संकेत असं नाही. तुम्ही काही गरज नाही, बस थांब. जरी झेल गेला बाजूला, मात्र अडवायला पाहिजे होता. एक 4 धावा खूप इम्पॉर्टंट आहेत संकेत राईस संघासाठी. केव्हाही धावसंख्या 28 झाले 3 षटकाच्या समाप्तीनंतर. रिक्वायर्ड आपण रन रेट जर बघितला तर रन रेट अजूनही आपण बघतोय 9.33च्या घरात आहे. सूर्या पाटील, आर के मोरवा यांची कमेंट आले. 75 वर्षाचा त्यांचा इतिहास आहे. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सूर्या. संकेत मागच्या 4 सामने जे झाले ते 10 आणि 9च्या सरासरीमध्ये झालेले आहेत. हा सामना सुद्धा त्या सरासरीमध्ये झाला. तर सेकंड इनिंग बॅटिंग करताना थांब काय दादा पतंगवाले दादा, आता बस करा तुमचा गेम. पतंगला रात्री उडवायची मुभा द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटनं. त्याला लाईटचा बल्ब म्हणजे बल्ब पावा 0चा आणि रात्री उडवा, असं बिल पास व्हायला पाहिजे शासनाकडनं. पुढचा चेंडू प्रशांत मात्रे येतोय. हो, चेंडू कट करतो. थोडा फ्लायटेड चेंडू होता. बॅकफुट लागली, चेंडू हँडलला कट केला. चेस एवढी थोडीशी चेंडूला उसळी दिली होती. मात्र बघायचं एकच धाव मिळते. एका धावसंख्या पुढे सरकते ती 29. मी थोडा सरप्राईज आहे. हा जवळजवळ ऑब्रेक डिलिव्हरी होती आणि नरेश ऑब्रेकला बरोबर खेळतो. मात्र त्यांनी अगोदरच विचार केला होता, कदाचित हा प्रीमेडिटेड स्ट्रोक ज्याला आपण म्हणू शकतो, अगोदरच विचार केला होता की मला फक्त सिंगल खेळायचा आहे. पूर्वनियोजित फटका. नक्कीच असं असायला पाहिजे. प्लॅनिंग असायला पाहिजे असं. हा चेंडू अतिशय योग्य आहे. जी रिटर्न क्रीज आहे त्या रिटर्न क्रीजच्या अगदी बाजूनं, थोडासा बाजूने चेंडू आहे, त्यामुळे निश्चितच हा योग्य चेंडू. हा चेंडू निर्धाव येतोय. धावसंख्या 29 वर थांबल्या. षटकातील 2 चेंडू संपलेत. शेवटचं षटक. जास्त काही नाहीये. आपण बघतोय स्लाइड एज लागलाय तिकडे. राकेश सारखा धूर्त माणूस आहे तिकडे. एकच धाव मिळणार. अगदी गेम मध्ये लक्ष असतं ते राकेशचं. त्याचं ब्रेन जितकं चालतं इतरांचे तितके नक्कीच पाय चालणार नाहीत. मी नक्कीच अनुभवाने सांगू शकतो. कर्णधार आहे तो राई टीमचा. नाही, धूर्तपणा असायला पाहिजे. आज या जगामध्ये, या युगामध्ये धूर्तपणा असायला पाहिजे. मग तो गेम मध्ये असू दे नाही तर प्रेमामध्ये असू दे. यावेळेला अवांतर चेंडू आहे. थोडासा जास्त बाहेर होता हा चेंडू. ही पंचांनी गोष्ट गृहीत धरले. एकदा अजूनही मिळेल. संघाची धावसंख्या 31 गडी बाद 1. तुम्ही पाहताय अंतिम सामना. आगरी कोळी समाज सामाजिक अंतर्गत होत असलेली ही 4थी स्पर्धा राई वर्सेस मोरवा. मिस्टर स्ट्रोक हा झेल राकेश नक्कीच पकडणार. अजून एक विकेट बाद होतील तिथे मंगेश पाडेल आणि निश्चितच इथे धावसंख्या थांबली 31 वर. विकेट डाऊन. धावसंख्या 31, 2 गडी बाद. प्रोजेक्ट स्कोर आहे 33. 33 ते 35 धावसंख्या असायला पाहिजे. करंट रन रेट आहे 8.45. सरासरी थोडीशी वाढायला पाहिजे. चेंडू किती शिल्लक आहे? थँक्यू व्हेरी मच कुणाल जी शाह. थँक्स फॉर कमिंग. थँक्यू शाह सर. थँक्यू. धन्यवाद सर, आपण आपला बहुमूल्य वेळ दिलात. न्यू बॅटरी इन होतोय या 19 मालिकेत जो चांगल्या फॉर्म मध्ये आहे मिस्टर कुमार म्हात्रे. अजूनही जर चेंडू बघितले तर काही चेंडू शिल्लक आहेत. भालचंद्र भोई साहेब रजा घेत आहेत. कालपासनं क्रिकेटची मजा लोट. सिनियर सिटीजन आहेत आमच्या गावातील. क्रिकेटचे शौकीन आहे आमचे विठ्ठल पाटील मावशा सुद्धा गेली 50 ते 60 वर्ष क्रिकेट पाहतात. क्रिकेटची मजा लोटत. क्रिकेट पाहिले, खेळले, नसा त्यांच्या क्रिकेट आहेत. त्यानंतर आमच्याकडे दुसरे भास्कर नाऱ्या म्हणून जे होते ते सुद्धा क्रिकेटचे रोज हसन अण्णा. रस्त्यामधल्या बाईक जरा काढा. आमदार कुमार म्हात्रे व्हाट अ स्ट्रोक. षटकार. सुपर बेट. कुमार आलाय. कुमारनं पाहिले. कुमारनं जिंकले. षटकार. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाले 37. तुझ्यासाठी आले मना.
कामगिरी. कुमारनं मनं जिंकली आहेत, तसेच राई संघाने देखील मनं जिंकलेत. एनिवे हा फक्त झाला एक हाफ, अजूनही उत्तरार्ध बाकी आहे. Let's see काय घडेल. संख्येत 37 धावसंख्या तशी बघितली तर मी कमी म्हणणार नाही, पण व्यवस्थित आहे. मात्र थोडीशी एक 5-6 धावसंख्या अजून पाहिजे होती सिच्युएशन प्रमाणे. बघायचं आहे मात्र मोरवा संघ सुद्धा सामना सोडणार नाही. मोरवा संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. यावेळेलाच एकच सांगेन संकेत की वाईड नो बॉल आणि अवांतर धावा रोखणं गरजेचं आहे मोरवा संघाला. तिथे जर केलं तर 37 धावांचा पाठ्या करताना सुद्धा राई संघाच्या नाकातनं फेस आणू शकतं. बघायचं आहे काय घडते ते. हे पैसे घेतले एक्स्ट्रा त्यांचे पैसे 1000 रुपये कोणाचे तुलाच बोलवतो. जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा सामन्याचा धावतोडा होतील माझे सहकारी मित्र वसईमधील मुंबईमधील मास्टरचे प्रख्यात समालोचक भरत राऊत, ज्यांना पुढची 40 वर्ष करारबद्ध केले. मास्टरनं पुढची 40 वर्ष करारबद्ध म्हणजे ESPN आणि स्टार स्पोर्ट्स वर्ल्डटेलनं सुनील गावस्कर, रवी शास्त्री, हर्षा बोगले ह्या लोकांना पण एवढा करारबद्ध केलं एवढा लॉंग टाईमला, तेवढा भरत राऊत यांना केलेलं. सो कॉंग्रॅच्युलेशन अँड सो ऑल द बेस्ट. 37 धावा झालेत, 38चं लक्ष्य, 24 चेंडूंचा खेळ राहिलाय. अंतिम सामना तुम्ही बघताय, जास्त वेळ जाणार नाही या गोष्टीकडे आता लक्ष घाला. हे क्रिकेट चांगलंच दिसलं पाहिजे. डोंट वेस्ट टाइम. चला वेळ जास्त नाही आपल्याकडे, थोड्याच वेळात मान्यवर सुद्धा येतील, त्यांचं देखील स्वागत समारंभ आम्हाला करायचं आहे आणि ही स्पर्धा अप्रतिमरित्या आम्हाला संपन्न करायची आहे. वेलकम भारत, वेलकम. 38 धावा विजयासाठी 4 षटकांचा हा सामना, राई वर्सेस मोरवा. तुझा इतिहास काय सांगतोय मित्रा? नाही, ज्याप्रमाणे मी एक उल्लेख केला होता ज्यावेळेस राई संघ पहिली मॅच खेळला होता की आगरी समाज सामाजिक संस्थेच्या ज्या मालिका झाल्या आहेत त्या मालिकेमधील हा दादा संघ आहे. आणि दादा संघ मी का म्हटलं, कारण संकेत तुला देखील ठाऊक आहे 2022 आणि 23 ही जी मालिका आगरी समाज सामाजिक संस्थेची पार पडली होती त्याच्यामध्ये सर्वाधिक जेतेपद ही राई संघाने पटकावली होती, हे विसरता कामा नये. मात्र एका साईडला आर के मोरवा या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं संकेत, तू देखील साक्षीदार आहेस. असं एक न्यूज माझ्या कानापर्यंत आली होती की ज्यावेळेस आगरी कोळी समाज मंडळानं जी पहिली स्पर्धा म्हणजे सहयोग मित्र मंडळ राईनं जी पहिली स्पर्धा ऑर्गनाईज केली होती त्या पहिल्या स्पर्धेचं जेतेपद आर के मोरवा या टीमनं पटकावलं होतं. येस, नक्कीच नक्कीच त्या आठवणी आहेत, तो सगळा इतिहास आहे. मात्र बोलूया पुन्हा एकदा मॅच कडे. 24 चेंडू 38 धावांची गरज. सोनू चौरसिया आमचे जवान इथे आले, पुन्हा एकदा त्यांचं मंचावर स्वागत करूया. वेलकम सोनू. लक्ष्मीदास वर्सेस जितेंद्र बाडल. पहिला चेंडू ऑन साइडला, फटका चांगला आहे, मात्र इथे उपस्थित आहे तो म्हणजे मेघनाथ आणि हा झेल ते सोडणार नाहीयेत. पहिल्या चेंडूवर गडी बाद, विकेट डाऊन. थोडंसं प्रेक्षकांना विनंती करतोय बाउंड्री लाईन पासून बरेचसे मागे उभे राहा प्लीज. विनंती करतोय प्रेक्षकांना बाउंड्री लाईन पासून थोडंसं अजून मागे उभे राहा, कारण एखाद्या फिल्डरने जर ट्राय केली तर प्लीज त्या दुखापत होतं का म्हणजे थोडंसं बाउंड्री लाईन पासून लांब उभे राहा. न्यू बॅटर चेतन पाटील मैदानाच्या आतमध्ये. इथे आता प्रत्येक धावेसाठी झगडावं लागेल, इथे प्रत्येक चेंडूसाठी झगडावं लागेल. बरंच अंतिम सामना आणि हे क्लायमेट, हे प्रेक्षक काय म्हणशील? खरोखर संकेत खूप मी तर म्हणेन मला तर खूप आनंद झालाय, कारण इतका प्रेक्षक मी नावं घेतली की अशा प्रकारचा प्रेक्षक वर्ग मी मुर्द्याला पाहिलाय, राईला पाहिलंय, त्यानंतर मोरवा या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग पाहिलाय. ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला खूप शुभेच्छा असतील आणि खूप महत्वपूर्ण मॅच आहे, खूप महत्वपूर्ण मॅच आहे, कारण चॅम्पियन बनायचं आहे. मग तो राई असो किंवा मोरवा असो. ऑफ साईडला कट केला गेला फिल्डर आहे त्या ठिकाणी एक धाव मिळेल. या वर्षाचं पहिलं चॅम्पियनशिप उचलायचे आहे, ट्रॉफी उचलायची आहे आणि त्यासाठी मात्र संकेत हा संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आता इथे दुसरी धाव घेताना फलंदाज चेतन यांना परतावं लागेल. नॉन स्ट्राईक एंडला किरण बाबू यांना तुम्ही पाहू शकता. तर आता मैदानाच्या आतमध्ये उतरतोय राईचा स्टार मिस्टर प्रफुल्ल पाटील. खरोखर स्टार आहे कारण अनेक रेकॉर्ड या खेळाडूच्या खात्यावर आहेत. सर्वाधिक धावा करणारा मी तर म्हणेन हा एकमेव खेळाडू, एका स्पर्धेमध्ये 100चा आकडा पूर्ण करणारा हा एकमेव खेळाडू आणि अनेक मालिकावीर तसेच उत्कृष्ट फलंदाजी पुरस्कार पटकावणारा खेळाडू आहे. नो डाऊट या मालिकेत देखील त्यांनी धुमाकूळ घातलाय. मात्र प्रफुल्ल विषयी एक माहिती देईन. 1999 पासून ते आजताक आहेत, म्हणजे 26 वर्ष, तब्बल 26 वर्ष या मुलांना राई गावाला फक्त आनंद आणि आनंदच दिलाय. आणखी एक संकेत मला या मुलाच्या विषयी सांगावंसं नक्कीच आवडेल सर्व प्रेक्षकांना. जी ऑल इंडिया 40+ ची स्पर्धा झाली होती खास करून बदलापूर या ठिकाणी, त्या ऑल इंडिया 40+ स्पर्धेमध्ये या मुलानं ते क्रिकेट खेळलंय, म्हणजे कुठेतरी ऑल इंडिया खेळाडू आहे हा प्रफुल्ल. नक्कीच. मात्र इथे लक्ष्मीदास याच्याकडे एक्सपिरियन्स आहे. आपला एक्सपिरियन्स इथे तो कशा पद्धतीने यूज करतो. लेट्स सी.
2 गडी बाद, धावसंख्या 1. स्टिअर केलंय, 1 धाव जरूर मिळेल. चेंडू नक्कीच इथे रीड करून खेळला जाईल. थँक्यू व्हेरी मच अंपायर अशोक राऊत. अगदी डोळ्यात तेल घालून काम सुरू आहे. मागच्या वर्षी नक्कीच लक्ष्मीदास बऱ्याचशाच मॅचेस मध्ये दिसला नव्हता. इथे मात्र या वर्षापासून RK मोरवा टीमनं लक्ष्मीदास यांना तयार केले या खेळाडूला की तुला या वर्षी खेळायचंय कंपल्सरी RK मोरवा या टीम मध्ये. पुढचा चेंडू वर पिच केलाय. हा चेंडू बाहेर, अगदी बाहेर, मागवा बाहेरून षटकार. हा फॉली होती आणि त्यावर गडाघात षटकार. देखील विसरता कामा नाहीये. कालच्या दिवसामध्ये काही धुमाकूळ आपण पाहिली होती. याच प्रफुल्लेला विसरता कामा नाही, ज्या प्रफुल्लेनं घोडबंदर टीमच्या अगेन्स्ट लगातार 5 चेंडूमध्ये 5 षटकार कुठले होते. आणि या ठिकाणी आपण पाहतो तर हा मात्र षटकार खूप महत्वपूर्ण असेल. काय आवाज आला, सौफेर मैदानाकडे लक्ष दिलं तर काय आवाज, तो साऊंड प्रेक्षकांचा आपल्यापर्यंत पोहोचला गेला. अजून एक माहिती मिळते, आमचे मिलिटरीचे जवान मिस्टर करण हे सुद्धा इथे उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती करतोय की या प्लीज मान्यवर कक्षामध्ये. तसेच आमचे सीए मंडळी आता एकूणच मान्यवर कक्षामध्ये येताना दिसत आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. यावेळेला जर बघितला तर फलंदाज बाद होईल दुसरी धाव घेताना. कुमार चिराग विनोद पाटील आणि कुमारी भूमिका विनोद पाटील सीए आहेत. हे भाऊ बहीण आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि निश्चितच आपल्या गोलंदाज इथे चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक मोठा फटका, प्रफुल्ल ऑन फायर 6. खऱ्या अर्थाने मित्रांनो म्हणायचं गेलं ना की आपण किती वर्ष जगलो हे महत्वाचं नाहीये, तर आपण कसं जगलो हे महत्वाचं आहे. अजून एक आपला मिलिटरी जवान मिस्टर करण इथे उपस्थित झाले, त्याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवूया. अतिशय चांगली सेवा नक्कीच आपल्या भारतीय मिलिटरी सेवामध्ये ते देत आहेत. थँक्यू व्हेरी मच. इकडे सोनू चौरसी आहे, इकडे करण आहे आणि निश्चितच आपण बघतोय एका बाजूला क्रिकेट सुरू आहे, दुसऱ्या बाजूला निश्चितच गौरव क्षण या एकूणच मंचावर आपल्याला दिसत आहे. थँक्यू व्हेरी मच. हा दिवस सुफळ संपूर्ण होताना दिसतोय. नक्कीच सुफळ संपूर्ण, खरोखर खूप जी मेहनत केली आहे मोरधा या टीमनं, ती मेहनतीचं फळ मी म्हणेन या ठिकाणी मिळलंय. 18 चेंडू 23 धावांची गरज. चेतन राऊत वर्षे प्रशांत किणी याला बॅकफुटच आउट कट केलाय. चांगला फटका आहे, 1 धाव जरूर मिळेल तिथे. थँक्यू व्हेरी मच. या दोन्ही खेळाडूंच्या विषयी संकेत म्हणायचं गेलं ना तर दूध आई तलवार मैदान के अंदर खडी आहे. म्हणजे कुठलाही खेळाडू स्ट्राईक एंडवर आला तर मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे या दोन्ही खेळाडूंमध्ये. काय ऍटमॉस्फिअर आहे, काय जबरदस्त ऍटमॉस्फिअर आहे. नाही सॉरी, नेक्स्ट बॉल. चेतन वर पिच केलाय, ड्राईव्ह केलाय, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक तिकडे आहे. हरेश पाटील चेंडू उचलेपर्यंत 2 धावा कंप्लीट. गुड फिल्डिंग हरेश. चीरअप केलं जावं पाहिजे. प्रशांतचा हा खणखणीत टॉप ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. कडक, मी म्हणे चाबूक शॉट खेळला गेला होता. धावसंख्या झाले आहे ती म्हणजेच 18, अजूनही 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. साडव्या बॅटनं ऑन साईडला चेंडू जवळपास बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये फील्ड केला गेला. स्ट्राईक एंडला थ्रो व्यवस्थित पाहायला मिळत नाहीये. 2 धावा तर पूर्ण झाल्या, 3 धावा होऊ शकल्या असत्या, मात्र या ठिकाणी रिस्क घेतली जात नाहीये, धोका पत्करला जात नाही मैदानाच्या आतमध्ये, कारण दोन्ही विकेट ज्या आहेत या दोन्ही विकेट मौल्यवान आहेत राई टीमसाठी. मात्र लक्षात घ्या, मुर्द्या गावाचं हे जर आयोजन आवडलं असेल ना तर प्रामाणिक टाळ्या वाजवायला हरकत नाहीये मित्रांनो. कमान टाळ्या झाल्या पाहिजेत मुर्द्याच्या या आयोजनासाठी. सुंदर फुलटॉस डिलिव्हरी. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलेत. चॅलेंजेस आहेत तिथे हरेश समोर. 1 धाव कंप्लीट, थोडंसं फंबल, दुसरी धाव कंप्लीट. गुड क्रिकेट इथे पाहायला मिळते. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावा झाले त्या 22.
बावीस धावा झाल्यात. विजयासाठी लक्ष्य आहे ते म्हणजे तब्बल 38 म्हणजे 16ची गरज आहे. याला पुन्हा एकदा सॉफ्ट हँडचा वापर आहे. इथे दुसरी धाव अवेलेबल होईल का? 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. कुमार चेंडू उचलेपर्यंत या 2 धावा सहज. कुठल्या परिस्थितीमध्ये कसं क्रिकेट खेळलं जावं याचं प्रात्यक्षिक दोन्ही बॅटर आपल्याला दाखवताना दिसत आहेत. सेन्सिबल क्रिकेट मी तर म्हणेल. इथे मात्र मोठ्या बटकांची गरज नाही. म्हणजे एक आपण ज्याप्रमाणे आपण अपडेट देतोय समालोचक म्हणून संकेत की अजूनही चेंडू शिल्लक आहे. तब्बल 13 चेंडू शिल्लक आहेत, माफ करा. आणि 13 चेंडू मध्ये धावा ज्या करायच्या आहेत त्या 14. म्हणजे इथे कुठेतरी जी धावसंख्या आपल्याला खेळायची आहे, ज्याप्रमाणे आपल्याला खेळायच्या स्कोर नुसार ते क्रिकेट त्या ठिकाणी पाहायला मिळते. सिंगल डबलचा खेळ त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकदा इथे पूर्ण झाली आहे. धावा झालेल्या आहेत त्या 25. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आहे. 25 धावा फलकावर. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 13. येस, थोडंसं आमच्या ऑनलाईन स्कोरिंग मध्ये थोडीशी मिस्टेक होती, ती आम्ही आता कव्हर केलेली आहे. प्लीज आमचे जे लाईव्ह बघतायत त्यांना थोडंसं आम्ही क्षमा मागतोय. मात्र तरी सुद्धा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आता 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. फायनल मॅच. अगदी दिवे लावण्याची वेळ आली आहे, सांज वेळ आली आहे. आणि आपण बघतोय मगाशी अशोकजी पाटील म्हणाले की थोडीशी थंडी लागते आणि एक हॉट ड्रिंक व्हायला हरकत नाहीये. पाहायला मिळत आहेत, प्रेक्षकांची संख्या पाहायला मिळते. भोईर स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतंय. क्या बात आहे. मंगेश पाटील हा चेंडू हातभर वळलाय आणि अशोक राऊत सांगतात एवढा वळलाय. 12 चेंडू 12 धावांची गरज. इथे मात्र एक्स्ट्रा ज्या धावा खर्च केल्या जातील त्या कदाचित धोकादायक ठरू शकतील RK मोरवा या टीमसाठी. चांगला चेंडू आहे. ऑफ साईडला चेंडूला कट केलं गेलं. डिक्लेरेशन झोन आहे. एक धाव नक्कीच मिळेल या ठिकाणी. धावा संख्या झाली आहे ते 27. अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते 11 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही धावा करायच्या आहेत त्या 11 धावा. आणखी एक चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडूला चांगल्या प्रकारे फील्ड केलं. डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला. फेकी चुकीची पाहायला मिळते. थोडीशी वाईडीशी फेकी पाहायला मिळाली. इथे देखील 2 धावा मोजाव्या लागतील या फटक्यावर. धावा झाल्या ते 29. अजूनही चेंडू शिल्लक आहे ते 10 आणि चेंडू शिल्लक आहे 10. धावा करायच्या आहेत त्या 9. इथे आपल्या अंडरआर्म क्रिकेटचा एक्सपिरियन्स पूर्ण पणाला लावतोय तो म्हणजे प्रशांत केणी. भरपूर अंडरआर्म क्रिकेट या मुलाने खेळलाय आणि अगदी शेवटच्या क्षणी काय करायचंय त्याला पूर्ण माहिती आहे. वेल प्लेड प्रशांत केणी. दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल आपण बघतोय 9 चेंडू तब्बल 23 धावा कुठलेत आतापर्यंत. लो फुलटा जेवढी पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलेत. हरेश पुन्हा एकदा सक्रिय होतोय. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. अक्षरशः मी तर म्हणजे गेटवेच्या मधून चेंडू निघून गेला. म्हणजे एकतर असं म्हणू शकतो आपण संकेत की दुष्काळात 13वा महिना. धावा संख्या झाली ते 33 धावा. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धावांची गरज. फाईट विन. फक्त 5 धावांची गरज विजयासाठी जेम्स बॉन्ड राय क्रिकेट क्लब मास्टर्सला. मंगेश बोल्ड झालेत. खेळण्याचा प्रयत्न, लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि मधली यशची उद्ध्वस्त. विकेट डाऊन. टर्निंग पॉईंट ठरू शकते. तिथून मात्र मॅच बदलली जाते. शेवटी क्रिकेट आहे आणि क्रिकेट विषयी नेहमी म्हटलं जातं की क्रिकेट म्हटलं तर एक सैड्याप्रमाणे आहे जो कधीही रंग बदलतो. त्यामुळे इथून काय या विकेटमुळे RK मोरवा संघ इथून कमबॅक करेल का, इथून वापसी करेल का RK टीम. 8 चेंडू 5 धावांची गरज. वेल प्लेड प्रशांत केणी. 8 चेंडू 5 धावा. काल वाढदिवस प्रशांतचा
अगदी कालपासून 18 ड्रेस बदललेत. योगेश पाटील सेन्सिबल क्रिकेट. प्रफुल्ल स्ट्राईक दिलं जात आहे. 4 ची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ राहिलाय. अंतिम सामना तुम्ही बघताय राई वर्सेस मोरवा मास्टर्स. आणि नक्कीच प्रेक्षकांनी प्रेम दिलेली ही स्पर्धा. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सगळे पदाधिकारी सदस्य यांनी निश्चितच गौरवलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच संकेत, इतका मोठा प्रेक्षक वर्ग कुठेही पाहिला नाहीये एवढ्या स्पर्धा झाला. इथे मात्र कदाचित कॅच ड्रॉप झाला. ही विकेट खूप महत्वपूर्ण होती. प्रफुल्ल यांची ही विकेट होती आणि माझ्या मते तो जर कॅच घेतला गेला असेल तर कदाचित ट्विस्ट निर्माण होऊ शकला असतं या मॅच मध्ये. 6 चेंडू शिल्लक आहे. 3 धावांची गरज मात्र 40+ क्रिकेटमध्ये अनेकदा 6 चेंडू मध्ये 3 धावा झाल्या नाहीयेत. नाव घ्यायचं गेलं राजू पाटील यांचं मी नाव घेईल. नाव घ्यायचं गेलं तर नक्कीच खास करून हरिश्चंद्र पाटील यांचं मी नाव घेईल. हे कारनामे केलेत त्यानंतर नक्कीच अनेक वेळा असे आपण कारनामे पाहिले. चला विकेट कडे देखील जाऊया आपण. दोन्ही टीमच्या आपण विकेट चेक करूया. 6 चेंडू 3 धावांची गरज. राई संघाच्या विकेट गेल्या आहेत त्या 4 आणि आर.के. मोरवा या टीमच्या विकेट गेल्या आहेत त्या 3. मॅच मध्ये ट्विस्ट. मॅच संपली नाहीये. 6 चेंडू धावा करायचे आहेत त्या 3. मात्र त्या 3 धावा कंपल्सरी कराव्याच लागतील. यस नक्कीच. मुर्दा मास्टरचे सगळे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतोय की त्यांनी लगेचच मंचाच्या समोर या प्लीज किंवा मंचाच्या बाजूला. 6 चेंडू 3 धावाची गरज. प्रफुल्ल ऑन स्ट्राईक. कुमार मात्रे ऑन बॉलिंग मार्क. हा चेंडू डाऊन द लेग आहे का प्रश्न विचारला जातोय. वाईटचा इशारा या वेळेला. हा चेंडू दिस इज नॉट डन बाय कुमार. 1 धाव इथे मिळते. आता 2 धावांची गरज आहे. 2 to win 2 धावांची गरज. म्हटलं होतं संकेत की एक्स्ट्रा धावा तुम्हाला नक्कीच अडचणीमध्ये टाकू शकतील कारण स्कोरबोर्ड इतकाही मोठा नव्हता. त्याच्यामुळे एक्स्ट्रा धावसंख्या ज्याप्रमाणे जवळपास 2 ते 3 धावा एक्स्ट्रा दिलेल्या आहेत. मात्र राहीच्या विषय म्हणायचं गेलं संकेत तर राहीने देखील एक्स्ट्रा धावा कमी दिल्या होत्या. कुमार पुन्हा एकदा सज्ज होतो. मॅच मात्र संपली नाहीये. यस 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 इथे 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 मात्र हा चेंडू डॉट येतोय. असे अजूनही काही चेंडू डॉट टाकावे लागतील तर या मॅच मध्ये वापसी करू शकतोय आर.के. मोरवा. 5 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायच्या आहेत त्या 2. 2 to win मॅच आपण बघतोय. राई वर्सेस मोरवा. मैदान आहे मुर्द्याचं. ओ यावेळेला हा चेंडू पुन्हा एकदा खराब हाताळलाय कुमारनं. यू कॅन डू दॅट मॅन. यू कॅन डू दॅट. आणि कदाचित ज्यावेळेला 3 ची गरज असते आणि तुम्ही 2 वाईट टाकता खराब गोलंदाजी म्हणेन मी. कुमारचा कुठेतरी लाईन चुकले इकडे आणि म्हणूनच समोरच्या संघावर दबाव देण्याऐवजी तो धावा बहाल करतोय. आणि आमचे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव टेन्शन मध्ये आहेत अजूनही. 1 धावेची गरज आहे. 1 धाव ही मात्र कंपल्सरी करावी लागेल. तुमच्या विकेट अधिक आहेत आर.के. मोरवा या टीमच्या विकेट पेक्षा. जेम्स बॉन्ड राई 1 to win. यावेळेला ही धाव पूर्ण आणि राई संघानं या मास्टर क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलंय. वेल प्लेड अभिनंदन राईचं. आणि